तर सालबर्डी हे टायटल नक्की काय आहे आणि हे यामागची गोष्ट काय नक्की? सगळ्यात प्रथम कलाप्रबंधीचे आभार. तुम्ही सालबर्डी सिनेमा प्रमोट करण्यासाठी आज या ठिकाणी मला बोलवलं. कारण की सध्याच्या घडीला कॅम्पेन प्रमोशन खूप महत्त्वाचं आणि कला भ्रमंती ते प्रामाणिकपणे करते. मी यापूर्वी तुमच्या बाईट्स वगैरे बघितलेल्या आहेत. हो, हो. कला दिग्दर्शकपासून ते आज पॉडकास्ट असं एक खूप मोठं साम्राज्य उभं केलंय त्याबद्दल म्हणजे आनंद आहेच. येस. सालबर्डी सिनेमा तशी सुरुवात 2023 मध्ये झाली. हं, हं. अ, अ, आत्ता महाराष्ट्रात जेवढे लोकं सुशिक्षित, तेवढे वेगळ्या थॉटने चाललेले आहेत. म्हणजे पूजापाठ, हं. कर्णिकांड किंवा ज्योतिषी, बरोबर. भविष्यवाणी हं. यामध्ये जास्त अडकत चाललेले आहेत. कदाचित त्या पाठीमागे त्यांची भीती असावी हो, हो, हो. आणि कळत नाही की तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट आहात, शिकलेले आहात आणि जास्त करून सुशिक्षित लोकं यामध्ये बिघडत चाललेले आहेत. जास्त अडकतायत त्यात. तर मला ज्वलंत विषय नेहमी घ्यायला आवडतो. जसं मी पाणीपुरी विषय केला होता लॉकडाऊनमध्ये. हं, हं. तर डायव्हर्स प्रकरण खूप दिसले होते. म्हणजे आमच्या क्लासमेटची बॅच 50 जणांची बॅच आहे त्यातल्या 10 जणांचा तरी डायव्हर्स झालेला आहे. तर त्याच्यावर कुठेतरी भाष्य करणारा सिनेमा यावा आणि आपल्या सिनेमामुळे एखाद्याचं जरी घर वाचलं बरोबर. आणि किंवा मनात जरी तो थॉट आला तरी मी जिंकलो, मी समाधानी झालो. तर उद्देश तोच असतो एंटरटेन बरोबर कुठेतरी एक मेसेज गेला पाहिजे. तर सालबर्डीचा पण हे एक मला मेसेज द्यायचा आहे, की कुठेही कर्णीकांड, जादूटोणा, भूत-बीत याच्यामध्ये कुठेही अडकू नका. म्हणजे अंधश्रद्धेपासून दूर लांब राहा. राहावा. कारण की मी कुठलीच गोष्ट मानत नाही. मी परमेश्वरावरती श्रद्धा ठेवतो आणि कामाला महत्त्व देतो. मी काम केलं, मेहनत घेतली, तरच माझ्याकडे काम येणार आहे. बरोबर. तरच माझ्याकडे पैसा येणार आहे. एखादा ज्योतिष मला बोलला, की "सर 2025-26 तुमच्यासाठी सुपर डुपर हिट आहे. तुम्ही महाराष्ट्रभर हिट फेमस होणार." आणि मी घरात बसलो तर मी कसं होणार? मला त्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. आणि रस्त्यावर बसणारा किंवा मॉलमध्ये बसणारा जो जो ज्योतिष आहे ₹500-1000 घेणारा, हं, हं. तो त्याचं भविष्य सांगू शकत नाही, त्याचं भविष्य ठरवू शकत नाही, तर माझं काय सांगणार? त्याला माहिती नाही दिवसभरात किती ग्राहक किती येतील. गिराईक येणार आहेत ते माहीत आहे. तर माझं काय सांगणार? तर त्याच्यामुळे मी काम, मेहनत आणि श्रद्धा नक्की. परमेश्वरावर आणि कामावरती या 2 गोष्टी आणि सातत्य असेल तर नक्कीच यश भेटतं आणि मला असं वाटतं, की सालबर्डीसाठी तेवढी प्रामाणिक मेहनत माझी, हं. माझ्या टीमची, एकटा माणूस काही करू शकत नाही. बरं. टीमची मेहनत खूप आहे. हं. या सिनेमाची सुरुवात 2023ला पश्चिम महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, माझ्या कानावर खूप आल्या, ज्या सत्य घटना आहेत. त्या अनेक सत्य घटना एकत्र घेऊन मी एक स्वतःची एक स्टोरी बांधली, की असं होत आहे महाराष्ट्रात, ते व्हायला नाही पाहिजे. बरोबर. कारण की आत्ताच उघडकीस आलेलं नाशिकचं कराड प्रकरण आहे. हो, हो. काल एक पवार प्रकरण आलं. अशा अनेक प्रकरणं आता येत आहेत. हत्याकांड, नरबळी किंवा काय. हं, हं. तर त्यावरती सिनेमा व्हावा. बरोबर. यासाठी मग प्रथमतः गोष्ट लिहिली. गोष्ट लिहिण्यासाठी जवळपास 6 महिन्याचा कालखंड गेला. त्यानंतर आमचे स्क्रीन प्ले रायटर रोहित शुक्रे, आमचे डी-ओ-पी सिद्धेश मोरे आणि मी. हं, हं. आम्ही गोव्यामध्ये याचा स्क्रीन प्ले कंप्लीट केला. डायलॉग्स कंप्लीट केले. हं. त्यानंतर पुढची प्रोसेस असते निर्माता. बरोबर आहे. तर त्या मधल्या पिरियडमध्ये माझ्याकडे 3 वेगवेगळे निर्माते होते. डॉक्टर गजानन जाधव, जे बाणेरमधले आहेत. त्यानंतर अनिल देवडे पाटील साहेब, जे नेवासाचे आहेत आणि रामभाऊ जाधव, जे सांगलीमध्ये, पुण्यामध्ये राहिले आहेत. तर तिन्ही निर्मात्यांना बऱ्याच वर्षापासून सिनेमा करायचा होता आणि तिन्ही निर्माते माझ्याबरोबर सोलो ॲज अ प्रोड्यूस म्हणून रेडी होते. बरोबर आहे. हां. मला असं वाटलं, की 3 वेगवेगळे सिनेमे करण्यापेक्षा एकच पॅकेजिंगवाला ए ग्रेड सिनेमा केला, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. कारण की मराठी ऑडियन्सला सिनेमा बघायचा आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमा चालत नाही, तर 100% चालतो. पण आपण आउटपुट दिलं पाहिजे. बरोबर. कारण की जेवढे सिनेमे रिलीज होतात, तेलुगू, तमिळ, मल्याळम जे काही 400 कोटी, 700 कोटी कमवतात, त्यात महाराष्ट्राचा 40% वाटा असतो. हो, हो. म्हणजे 500 कोटीचं कलेक्शन पॅन इंडियाचं आहे, तर त्यातले 150 कोटी महाराष्ट्राने दिलेत. हं, हं. तर महाराष्ट्राकडं लोकं आहेत ऑडियन्स बघणारे, पण मग त्यांना आउटपुट भेटत नाही. तर मला अशी इच्छा होती, की मी का नाही पॅकेजिंगवाला एक सिनेमा करावं? तुम्हाला हवंय ना क्वालिटी ए ग्रेड, तर देतो. मग त्यासाठी तिन्ही निर्मात्यांना 3 सिनेमा करण्यापेक्षा एकच पॅकेजिंगवाला ए ग्रेड सिनेमा करू, ज्याचा पी-एन-ए चांगला असेल, सी-ओ-पी चांगला असेल आणि पॅकेजिंग सिनेमा असेल, तो केला. निर्माते भेटले. निर्मात्यानंतर प्रोसेस, लिरिक्स रायटर मुकुंद भालेराव, गुरु ठाकूर सर आणि माझा आवडता म्युझिक डायरेक्टर पद्मनाभ गायकवाड. हो. याला घेऊन गाणे झाले. त्यानंतर मग कास्टिंगची प्रोसेस. तर तुम्ही जर पाहिलं, बाबो, गुल्लर, पाणीपुरी, सालबर्डी. हं. तर कास्टिंगच्या बाबतीत मी खूप जागृत असतो. त्या भूमिकेला एक तर योग्य न्याय देणारा हं. आणि जो नेहमी भूमिका करतो त्याच्यापेक्षा वेगळं मी समोरच्या कलाकारांकडून काय काढू शकतो. कारण की कलाकारांकडे खूप पोटेन्शियल असतं. फक्त बघायचा दृष्टिकोन आपला जर बदलला, बरोबर. की त्या कॅरेक्टरकडे, तर मग तो कॅरेक्टर 200% त्याला न्याय देतो.
तर मग त्या पॉइंट ऑफ एक कास्टिंग झालं. जे रेग्युलर अनेक सिनेमात दिसलेले आहे, तर त्याच्यापेक्षा मला डिफरंट स्टोरीमध्येही लागतं, कॅरेक्टरमध्ये लागतं, सेटमध्येही लागतं. आणि तुम्ही कला दिग्दर्शक आहे त्यामुळे मी खूप महत्त्व देतो सर सेट डिझाइनला. बिहाइंड द जे आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, कारण की जेवढं कॅरेक्टर महत्त्वाचं तेवढं सेट पण महत्त्वाचा. या सगळ्या गोष्टीचा संगम करून तो सिनेमा 2024ला त्याचं सगळं डिटेलिंग कंप्लीट झाली. 2025 नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तो सिनेमा कंप्लीट झाला. सॉरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यामध्ये तो कंप्लीट झाला आणि आता 2026ला तो रिलीज होतोय 17 एप्रिलला. तर 3.5 वर्ष जवळपास एका प्रोजेक्टला गेले. नक्की, नक्की. पण तुम्हाला सांगू का खरं तर म्हणजे हं. सालबर्डी मी टायटल एक खूप कॅची आहे हां. आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही नुकतंच सगळ्या प्रेक्षकांनी आपला टीझर पाहिलाय. ट्रेलरही तुमचा आता पाहतील लोकं सगळी. हां. गाणं चांगलं गाजतंय हां. सगळीकडं आणि त्याचं प्रमोशन बी चांगल्या लेव्हलला होतंय. हां, हां. म्हणजे 3 वेगळ्या निर्मात्यांनी वेगवेगळे 3 सिनेमे करण्यापेक्षा एक सिनेमा करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बरं. सहकारी तत्वावर जसं आपण एखादा व्यवसाय शेती करतो, त्या पद्धतीने मित्रांनो सिनेमा एकत्र करून त्याचं तुम्हाला लूक अँड फील हं, आपल्याला पोस्टरवरती, टीझरवरती पाहायला मिळतं. पाहायला भेटतं. तर सालबर्डी हे नाव नक्की काय आहे? म्हणजे टायटल लोकांना कळत नाही. काय आहे सालबर्डी? सालबर्डे हे एका गावाचं नाव आहे. बरं. हा एक प्लेन विषय. अच्छा. ज्या गावामध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या घटना घडतात. ज्या बरोबर. घटना खूप विक्षिप्त आहेत हं. आणि त्या घटनांमध्ये अनेक जणांचे मर्डर होतात हं. आणि ते थांबवण्यासाठी पी-आय मनोरमा यांची नियुक्ती त्या गावामध्ये होते आणि ती कशा पद्धतीमध्ये ह्या सगळ्यांचा छडा लावते. अच्छा. कारण की ज्याच्यावर संशय येतो तो संशयित गुन्हेगार नसतोच हो, हो. आणि जे आपल्याला दिसतं तसं नसतंच म्हणून माझी टॅगलाईन आहे सत्य घटनेमागील सत्य. अच्छा. आपल्याला जे दिसतं तसं नसतं त्याच्या पाठीमागे अनेक धागेदोरे असतात. ते हं. अनेक धागेदोरे स्क्रीन प्लेमध्ये आहेत आणि जर सिनेमा बघताना एक गोष्ट उलगडत जाते. पण आता जेवढा टेक्निकल प्रिव्ह्यू आमचा काल झाला, हे झालं. शेवटपर्यंत तुम्ही गुन्हेगार लवकर शोधू शकत नाही. तुम्हाला फिल्म शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 10व्या मिनिटापर्यंत बघावीच लागेल. त्यावेळेसच तुम्हाला कळतं की या सिनेमातला खरा आरोपी कोण आहे. नक्की मित्रांनो, बरं खरं तर ही दिग्दर्शकाची कमाल आहे, एडिटरची कमाल आहे हां. आणि त्या स्टोरीची एक गंमत आहे. हं. तर हा सिनेमा ट्रेलर पाहिल्यावरती मला थोडंसं तुंबाड, मुंजा, त्या कांतारा असा फील आला. म्हणजे ती करेक्ट, गोष्ट करेक्ट. तुमची सेट डिझायनिंग, हं. कॅमेरा ट्रीटमेंट किंवा म्युझिक छान आहे. तर त्याविषयी विशेष काय तुम्ही लोकेशन कसे निवडले? किंवा कला दिग्दर्शक तुमचे आहेत का? कसं काम केलं त्याच्यावरती तुम्ही? ह्या सिनेमाचे कला दिग्दर्शक आहेत प्रदीप गुरव. हं. तर त्यांनी खूप मेहनत घेतली. माझा डी-ओ-पी आहे सिद्धेश संतोष मोरे, जो एडिटर पण आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यांनी पण खूप मेहनत घेतली. तो आणि त्याची टीम असोसिएट डी-ओ-पी आमचा गौरव असेल, रजत सुरेश त्यांची टीम. तर पूर्ण टीमची मेहनत आहे. मला शक्यतो थोडंसं ए-आय आणि व्ही-एफ-एक्स हो. याच्यापासून थोडंसं मला लांब आहे. कारण मी स्वतः सोशलवरती खूप कमी असतो आणि मला स्वतः जे रिअलिस्टिक करतो, हं, हं. तर ते लवकर भावतं बरोबर. हार्ट टू हार्ट. तर ए-आय मधून वाडा करणं किंवा व्ही-एफ-एक्स मधून वाडा करणं मी त्या गोष्टी म्हणल्या नाही. बरोबर आहे. मला रिअलिस्टिक केलं तरच ते भावतं. जिथं खरंच खूप गरज आहे एखाद्या शॉट पुरतं मी व्ही-एफ-एक्स वापरले. कारण की यामध्ये स्नेक आहे, यामध्ये काहीतरी एक पाल आहे किंवा छोट्या-छोट्या अशा गोष्टी आहेत. त्यासाठी मी म्हणजे थोडक्यात 1% फक्त व्ही-एफ-एक्स आहे. बाकी 99% जे दिसतंय हं, हं. सेम सेट उभा केलेला आहे. या सिनेमामध्ये रिक्वायरमेंट होती वाडा. वाड्यासाठी अनेक गावं फिरलो. पश्चिम महाराष्ट्रातले, नगर जिल्ह्यामधले. तर नेवासा तालुक्यामधील शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूरच्या शेजारी कांगोनी हिंगोनी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये जवळपास 150 वर्षापासून एक वाडा होता. बरं. जो 20 वर्ष बंद होता. हं, हं. तर तो वाडा मला एका सागर वाघमारे तिथल्या एका आर्टिस्टकडून मला तो बघायला भेटला. तो पण 1.5 वर्षापूर्वी म्हणजे शूटिंगच्या अगोदर. तेव्हापासून डोक्यात फिरत होतं आणि मग त्यानंतर तो वाड्यामध्ये खूप रश होती म्हणजे गवत हं, वाढले हं. तो क्लिअर करून त्याला डिझाइन केला आम्ही वाडा. अरे वाह! डिझाइनसाठी जवळपास 32 दिवस आणि 20 लोकांची टीम सेटिंगवाले आमचे कला दिग्दर्शक काम करत होते आणि तो सेट डिझाइन झाला. थोडक्यात रिअलिस्टिक करायला मला खूप आवडतं. बरोबर. त्यासाठी मेहनत घ्यायला खूप आवडतं. जे काही आता कमेंट येतात एक टीझर पाहून किंवा वाड्याचा आम्ही एक लूक रिव्हील केलाय. हं. वाड्यामधले काही डिटेल रिव्हील केलं तर खूप छान कमेंट आल्या. त्या कमेंट आल्या किंवा जसं आता सर आपण बोललात की तुंबाडचा फील येतो. हो, तर हो. त्याचं पाठीमागचं कारण हेच आहे की रिअलिस्टिक. रिअली. बरोबर. बरं. थोडी खोटेपणा त्यात वाटत नाही. हां. आणि कलाकार पण खूप तगडे आहेत. म्हणजे पूजा सावंत हं. आहेत, आनंद अभ्यंकर आहेत, भारत गणेश कोरे. हं. कलाकारांची एक ती तुमची एक कला आहे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात, हां. की प्रत्येक सिनेमात वेगवेगळे कलाकार त्यांचे म्हणजे जो कलाकार की तुम्ही वेगळ्या नजरेने पाहताय, हं. की अरे हा कलाकार नेहमीच्या ढंगात काम करतोय आणि त्याला आपण या कॅरेक्टरमध्ये घेऊ शकतो. हां. आणि तेही त्यांनी खूप छान प्ले छान केलाय. केलं. तर त्याविषयी कलाकारांविषयी काय सांगाल? कलाकारांचा सपोर्ट मला नेहमीच राहतो. कारण आपल्या कामात प्रामाणिकता असेल,
बरोबर. आपल्या कामावरती श्रद्धा असेल आणि विजन क्लिअर असेल तर जगातला कुठलाच कलाकार कधीच त्रास देत नाही. तो त्याचे 100% 200% आउटपुट देतो. तेवढाच तो कॅम्पेनला देतो. आता मागील 15 दिवस, पुढील 15 दिवस ह्या सिनेमातले सगळे कलाकार प्रमोशनसाठी बाहेरगावी किंवा प्रत्येक ठिकाणी जातात ते कारण की कामावरती असणारी श्रद्धा. बरोबर. तर कलाकारांचा नेहमीच मला प्रत्येक सिनेमात खूप सपोर्ट राहिलेला आहे. कारण की त्यांचं ऑब्झर्व्ह करतात की सेटवर आल्यानंतर ही टीम किती काम करते. हां. तर माझी टीम 20-22 तास नॉनस्टॉप काम करते. या सिनेमाचे तर खूप किस्से आहे. मुहूर्तानंतर अचानक ऑक्टोबर 2026ला अ, अ, पाऊस आला. हां. ऑक्टोबर 2025ला पाऊस आला मुहूर्ताच्या दुसऱ्या दिवशी. पावसामध्ये 11 दिवस आम्ही नॉनस्टॉप शूटिंग केलं. बरं. हां, म्हणजे अक्षरशः ते मेकिंगमध्ये व्हिडिओ येते आर्टिस्टच्या आर्टिस्टच्या डोक्यावरती छत्री आहे. डी-ओ-पीच्या डोक्यावरती छत्री आहे आणि मी कॅप घातलेली आहे. ॲक्शन पुरतं छत्री बाजूला सगळं शूट झालं. कट बोललं की पुन्हा छत्री. बरोबर. पावसामध्ये आणि गुडघ्याभर अशा पावसामध्ये माझे टेक्निशियन तिथं थांबायचे लाईट्सवाले वगैरे सेटिंग बॉय. हो, हो. तर थोडक्यात मी उभं राहिलो की माझी टीम 150 लोकांची उभं राहते. तर एक टीमवर्क आहे आणि खूप मेहनतीनंतर हा सिनेमा झालेला आहे. कलाकारांमध्ये म्हटलं तर जसं तुम्हाला ओमकार भोजने, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, इव्हन शशांक दादा, चित्तरंजन गिरी यापूर्वी जसे बघितले तसे तुम्हाला या सिनेमात अजिबात दिसणार नाही. हा वेगळा व्यक्तिरेखा त्यांचा प्रचंड पाहिजे. वेगळा. हां. आणि फिल्म बघितल्यानंतरच आयडिया येईल की असं त्यांना वेगळं पण का दिलेलं आहे. तर सिनेमाच्याच 10व्या मिनिटामध्ये आपल्याला सगळी आयडिया येऊन जाईल. बरोबर आहे. आम्ही आता पूजा सावंत ज्या आहेत, त्यांच्यावर सांगतोय का नावाचा एक सिनेमा 2012ला सासवड परिसरात केला होता. क्या बात. दिग्दर्शक सतीश राजवाडे त्याचे डायरेक्टर वाह! होते. खूप सुंदर पत्रकारीची भूमिका त्यांनी केली होती. ते आताच ती एक इन्स्पेक्टर लेडीची भूमिका आता पाहायला मिळते. तर त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी काय सांगाल? 2016 मध्ये त्यांचा लपाछपी सिनेमा मी हो, पाहिला होता. बरोबर. मी पाहिला. तर त्यांचे पोटेन्शियल जबरदस्त आहे कामाबाबतीत. तर त्यातली जी सीरियस भूमिका आहे, तर ती मला खूप भावली होती. त्यानंतर त्यांचे रोमॅन्टिक अनेक सिनेमे आले, अंकुश बरोबर वगैरे. पण ती लपाछपीमधली भूमिका सीरियस आणि कमी एजमध्ये त्यांनी तो प्रेग्नंट लेडी आणि तो जे केलेलं आहे, म्हणजे त्यातली ती ॲक्टिंग तर ती खूप लाजवाब आहे. तर तेव्हापासून पूजा सावंत डोक्यामध्ये नाव होतं. आणि ह्या सिनेमाला तेवढंच डार्क रोल आणि सीरियस कॅरेक्टरमध्ये मला घेऊन जाण्यासाठी एक उत्तम अभिनेत्री पाहिजे होती. तर त्यामुळे मी पूजाला फोन केला. पूजा ऑस्ट्रेलियामध्ये होती. WhatsApp कॉल झाला, व्हिडिओ कॉल झाला, स्टोरी नॅरेट झाली. पूजाला स्टोरी खूप आवडली प्रचंड आणि तिची खूप वर्षापासून इच्छा होती, की पोलीस ऑफिसरचा रोल करावा. हां, हां. तर त्यात आवडतीचा रोल, इच्छा आणि त्यात गोष्ट भारी. बरं. त्यामुळे एका पहिल्याच फोनमध्ये येस डन करूया, तारखा काय असं ते सगळं नियोजन झालं. आणि ज्या अपेक्षेने होतं त्या अपेक्षेपेक्षा खूप छान काम केलं. मी जसं डिझाइन केलं होतं त्या सगळ्या गोष्टी केल्या. विशेष त्यांच्याविषयी मला एक आवर्जून गोष्ट सांगायची. प्रचंड डाउन टू अर्थ. सेटवरती आमचं रात्री 2ला पॅकअप झालं आणि दुसऱ्या दिवशी 6ची शिफ्ट आहे. मध्ये फक्त 3 तासाचा गॅप आहे. पूजा रेडी असायची सेटवरती. मी फक्त 2 तास झोपून असे 20 दिवस. म्हणजे आमचं डेली शेड्यूल 18 तास आहे. दीड शिफ्ट चालायची. आणि को आर्टिस्टला एवढं सांभाळून घेतात. म्हणजे 6 जणांचा सीन आहे. मास्टर झाला, तुमचा 2 शॉट झाला, 3 शॉट झाला, नंतर क्लोज आहे. इन्सर्शन आहे. तर छोट्या आर्टिस्टला क्यू द्यायला पण ती थांबायची. म्हणजे 7 आर्टिस्ट आहे, 7 जणांचे क्लोज काढतोय. तर 7च्या 7 जणांना क्यू द्यायला ती थांबायची. मी म्हणायचो माझा एडी आहे, तो थांबन क्यू दे. नाही मी देणार, समोरच्याला फील आला पाहिजे. मग एवढं डाउन टू अर्थ असणं आणि आता मागील 15 दिवस, पुढील 15 दिवस जे काही कॅम्पेनसाठी पूजा फिरतीये ती, बापरे! म्हणजे हॅट्स ऑफ. रात्री कोल्हापूर, सकाळी पुन्हा मुंबई, पुणे, परत संभाजीनगर म्हणजे डे नाईट दौरे. म्हणजे म्हणजे मी आज पुण्यामध्ये आहे, तर आता तिचं मुंबईला काम चालू आहे सालबर्डे कॅम्पियनचं. वाह, वाह! हां, मग एवढी मेहनत घेणारी अभिनेत्री आज सध्याच्या घडीला किती ना सुपरस्टार आहेच पूजा सावंत. पण 1% पण इगो नाही. एवढा डाउन टू अर्थ आणि एवढी मेहनत घेणं सिनेमा चालवण्यासाठी निर्मात्याला हीच एक भीती असते, की सिनेमामधले कलाकार प्रमोट करतील की नाही. तर सालबर्डी मधले सगळे ए टू झेड कलाकार सगळे प्रमोशनसाठी 100% देतात ते. नाही, नक्की, नक्की. आम्ही सगळं सोशल मीडियावर पाहिले म्हणून तर तुम्हाला खास आज बोलवलंय. अरे वा, खरं तर मला सगळ्याच टीमला बोलवायचं होतं, पण प्रत्येकजण तुमचे सर्व भारतीय महाराष्ट्रात आहे. काम करतायत. त्याचा आनंद आहे.